तर युद्धविरामाला इस्रायलनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी सुद्धा पोस्ट केलेली आहे। युद्धविरामामध्ये लेबनॉनचा समावेश नाही असं त्यांनी म्हटलंय। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी असं सुद्धा नेत्यानाहू यांनी म्हटलेलं आहे। काय म्हटलं नेत्यानाहू यांनी आपल्या ट्विटमध्ये बघू। ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेला समर्थन। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी तातडीनं खुली करावी। इराणनं तातडीनं इतर देशांवरील युद्ध थांबवावं। इराणकडून जगावर आण्विक क्षेपणास्त्र, दहशतवादी धोका नसावा। वाटाघाटींची उद्दिष्ट अमेरिका इस्रायल सहयोगी देशांसाठी समान असतील। 2 आठवड्याच्या युद्धविरामामध्ये लेबनॉनचा समावेश नाही असं बेंजामिन नेत्यानाहू यांनी ट्विट केलेलं आहे। बेंजामिन नेतन्याहू स्वतः त्या ठिकाणी म्हणत असतील की यामध्ये लेबननचा समावेश नाही, याचाच अर्थ येणाऱ्या काळामध्ये लेबननमधून हिजबुल्ला आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष भविष्यातही चालू राहील, अशा प्रकारचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल।